पीक विम्याच्या नियमानुसार पीक विम्याचा परतावा मिळण्याकरिता नियमानुसार उशीर झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून आता 12% व्याजाने पीक विमा परतावा मिळण्याकरिताची मागणी होत आहे मित्रांनो. तर मित्र बघूया कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या पिकाकरिता कोणते शेतकरी या पीक विम्याकरिता उशीर झाल्याने 12% व्याजाची मागणी परताव्याकरिता करत आहेत मित्रांनो. तर मित्र आपण या अगोदर सुद्धा बघितलेलं आहे की काही 4-2 जिल्ह्यांमध्ये गेल्या 2-4 वर्षांपासून पीक विम्यासंदर्भात पीक विम्याचा हप्ता म्हणजे पीक विम्याचं नुकसान झाल्याच्या नंतर जे अनुदान मिळते शेतकऱ्यांना ते मिळण्याकरिता कोर्टाच्या माध्यमातून 4-5 वर्षापर्यंत त्यांनी संघर्ष केला आणि एवढे दिवस संघर्ष केल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या पदरामध्ये यश सुद्धा पाडून घेतलेलं आहे मित्रांनो. तर मित्र आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्या पिकाकरिता ज्या जिल्ह्याची बातमी घेणार आहोत तर तो जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा आणि केळी या फळपीक विम्या संदर्भातली ही माहिती आहे मित्रांनो. तर मित्र जळगाव जिल्ह्यातील जवळपास 72,000च्या वर शेतकऱ्यांनी फळपीक योजनेच्या माध्यमामधून केळी या पिकाकरिता ऑक्टोबर 2024 मध्ये विमा काढलेला होता मित्रांनो. जो 1 नोव्हेंबर 2024 पासून तर 31 जुलै 2025 दरम्यान नुकसान झाल्यास विमा संरक्षण मिळण्याकरिता होता मित्रांनो. परंतु या शेतकऱ्यांना वादळ गारपीट या कारणामुळे झालेल्या नुकसानीची जी भरपाई आहे मित्रांनो तर हा जो ती नुकसान भरपाई वेळेत नियमानुसार न मिळाल्याने म्हणजे हा जो विमा आहे मित्रांनो तो संरक्षणाचा काळ झाल्यानंतर 45 दिवसांमध्ये जो विमा परतावा मिळाला हवा मित्रांनो तो तेवढ्या दिवसाच्या आत नियमानुसार मिळालेला नसल्याने आता विमाधारकांना नियमाप्रमाणे 12% व्याज देण्यात यावे याकरिता मागणी करण्यात येत आहे मित्रांनो. कारण 15 सप्टेंबर पर्यंत परतावा मिळालाच हवा होता मित्रांनो. परंतु त्यांना उशीर झाल्याने आता उशीर झाल्यामुळे आणि सोबतच हा विमा परतावा बऱ्याच मंडळांमध्ये कमी स्वरूपामध्ये मिळालेला आहे मित्रांनो. तसेच काही जणांना तर कमी तापमानाबाबतचा जो परतावा आहे मित्रांनो तो मिळालेलाच नाहीये. त्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी बघायला मिळत आहे मित्रांनो. कारण नियमानुसार पाहायला गेले तर उशीर झाल्यानंतर कंपनीला 12% व्याजासोबत विमा परतावा देणे बंधनकारक आहे मित्रांनो. आणि नुकसान नंतर शेतकऱ्यांकडून ही मागणी करण्यात येत आहे. मित्र शेतकऱ्यांना जेव्हा जेव्हा सुद्धा नुकसान होते आणि नुकसान भरपाईपोटी कंपनीकडून परतावा मिळायला हवा असतो विमा द्यायचा असतो मित्रांनो तेव्हा तेव्हा पुढे आपण नेहमीच बघण्याचा प्रयत्न केलेला आहे पाहत आलेलो आहे की कंपनीकडून कृषी विभागाकडून सुद्धा बरेचसे काही नियम पुढे करण्यात येतात मित्रांनो. परंतु ज्याप्रमाणे कंपनीला शेतकऱ्यांकरिता विमा संरक्षणाच्या वेळेस नियम असतात मित्रांनो त्याप्रमाणेच कंपनीला सुद्धा नियम आहेत मित्रांनो. त्या नियमामध्ये अटी शर्ती ज्याप्रमाणे शेतकऱ्याला लावल्या जातात त्याप्रमाणेच कंपनीला सुद्धा अटी शर्ती आहेत मित्रांनो की एवढ्या काळामध्ये शेतकऱ्यांना हा विमा परतावा मिळालाच हवा आणि वेळ प्रसंगी जर त्यांना उशीर झाला तर व्याजासहित म्हणजे 12% व्याजासहित हा व्याज परतावा शेतकऱ्यांना देण्यात यावा हा नियम आहे मित्रांनो. या कंपनीला सुद्धा बंधनकारक आहे मित्रांनो आणि या नियमाला धरूनच या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आता 12% व्याजाची मागणी सुद्धा करण्यात येत आहे मित्रांनो. कारण शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना वेळेमध्ये परतावा सुद्धा मिळालेला नाहीये. खूप साऱ्या शेतकऱ्यांना ती रक्कम तोकडी मिळालेली आहे आणि कमी तापमानाबाबतचा जो परतावा आहे तो बऱ्याचशा शेतकऱ्यांना तो सुद्धा मिळालेला नाहीये. तर मित्र साहजिकच आहे की शेतकऱ्यांमध्ये नाराजी रोष निर्माण होणे आणि शेतकऱ्यांकडून जी माफक अपेक्षा आहे जी मागणी आहे ती सुद्धा तेवढीच बंधनकारक नियमाला धरून आहे मित्रांनो. तर यामुळेच हे शेतकरी 12% व्याज परतावा मागत आहे मित्रांनो. तर मित्र याप्रमाणेच ज्या शेतकऱ्यांनी विमा फाडला होता परंतु त्या शेतकऱ्यांना नियमात बसत असताना सुद्धा मिळालेला नाहीये त्या शेतकऱ्यांनी त्या नियमाकरिता सुद्धा मागणी करावी. सोबतच ज्याला कमी मिळाला किंवा ज्या शेतकरी बांधवांना ज्या जिल्ह्यातील फळपीक विमा जो आहे तो नियमानुसार नाही मिळालेला आहे त्या तेवढ्या कालावधीमध्ये मिळालेला नाहीये त्या शेतकऱ्यांनी सुद्धा याकरिता आवाज उठवा मित्रांनो आणि व्याजासहित ही रक्कम स्वतःच्या पदरामध्ये पाडून घ्यावी त्याकरिता प्रयत्न तसे करण्यात यावे मित्रांनो. तर मित्र ही होती आपल्या सर्व शेतकरी बांधवांकरिता जळगाव जिल्ह्यातील फळपीक विमा संदर्भातले उशीर झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून 12% व्याजाने मागणी जी करण्यात येत आहे त्या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण अपडेट. तर मित्र अशीच महत्त्वपूर्ण माहिती वेळोवेळी आपल्या सर्वांपर्यंत मी पोहोचू शकेल याकरिता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनचे बटन सुद्धा दाबा मित्रांनो. आणि सर्व शेतकरी पुत्रांपर्यंत युवा शेतकऱ्यांपर्यंत इतर शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचावी याकरिता या माहितीला या व्हिडिओला सुद्धा सर्वदूर त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो. तर मित्र या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांकरिताच्या उपयोगी माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.